ब्रिटिशांनी भारतावर राज्य कसं केलं याबद्दल विचार केला तर आपल्या डोळ्यांसमोर लगेच बंदुका, तोफा आणि सैन्य येतं. पण खरं तर सत्य थोडं वेगळं आणि जास्त धक्कादायक आहे. हां, बरोबर आहे. कारण ब्रिटिशांनी भारतावर खऱ्या अर्थाने राज्य केलं ते कागदपत्रांच्या, करारांच्या आणि महसूल वसुलीच्या जोरावर. आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अशा विषयाच्या मुळाशी जाणार आहोत ज्याने भारताचा भूगोल आणि समाजकारणच कायमचं बदलून टाकलं. अगदी बरोबर. आपल्याकडे आज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ऐतिहासिक नोंदी, महसूल प्रणालींचे अहवाल आणि त्या काळातील काही महत्त्वाचे दस्तावेज आहेत. या सर्व कागदपत्रांच्या आधारे आपण हे समजून घेणार आहोत की जमीनदारी, रय्यतवारी आणि महालवारी या 3 वेगवेगळ्या महसूल व्यवस्थांनी प्रत्यक्ष शेतात राबणाऱ्या भारतीय शेतकऱ्याचं आयुष्य कसं उद्ध्वस्त केलं. हां. या 3 व्यवस्थांचा शेतकऱ्यांवरील परिणाम एकमेकांपेक्षा कसा वेगळा होता हे पाहणं खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. हो. आणि या कागदपत्रांचं विश्लेषण करताना ना, आपल्याला ईस्ट इंडिया कंपनीकडे एका सरकार म्हणून बघून चालणार नाही. अच्छा, मग कसं बघायचं? आपल्याला त्यांच्याकडे एका नफ्यासाठी हापापलेल्या कॉर्पोरेट कंपनीसारखं बघावं लागेल. कारण कसं आहे ना, कंपनीचा प्रशासकीय आणि लष्करी खर्च प्रचंड वेगाने वाढत होता. त्यांना पैशांची सतत गरज होती. हे तर आहे. आणि भारतात त्या काळी त्यांच्या उत्पन्नाचा एकमेव मोठा स्रोत होता तो म्हणजे शेतजमीन. त्यामुळे जमिनीतून जास्तीत जास्त पैसा कसा पिळून काढता येईल यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयोग सुरू केले. हे सगळे प्रयोग कागदावर खूप पद्धतशीर आणि आधुनिक वाटत होते. पण जमिनीवरच्या वास्तवाशी मात्र त्यांचा काही संबंध नव्हता, बरोबर? अगदी तसंच. वास्तवात ते अत्यंत भयानक होते. बर, चला तर मग या ऐतिहासिक प्रयोगांची आपण चिरपाड करूया. 1793 मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिसने बंगालमध्ये कायम दरा पद्धत किंवा ज्याला आपण जमीनदारी पद्धत म्हणतो ती लागू केली. सुरुवातीला बंगाल, बिहार आणि ओडिशा आणि नंतर इतर काही भागांत ही पद्धत पसरली. आता या कागदपत्रांमध्ये एक आकडेवारी आहे जी वाचून कोणीही चक्रावून जाईल. कंपनीने ठरवलं की जमीनदारांनी शेतकऱ्यांकडून जो काही महसूल गोळा केला जाईल त्याचा तब्बल 89% भाग म्हणजे 10/11 भाग कंपनीला द्यायचा. बापरे. आणि फक्त 11% भाग जमीनदाराने स्वतःकडे ठेवायचा. आता मला सांगा, 89% इतका मोठा वाटा जर कंपनी घेऊन जाणार असेल तर जमीनदारांनी या करारावर सह्या का केल्या? यात त्यांचा काय फायदा होता? इथेच तर ब्रिटिशांची खरी खेळी होती. आणि याला समजून घेण्यासाठी ना आपण एका कॉर्पोरेट फ्रँचायझीचं उदाहरण घेऊया. हां, सांगा ना. समजा एखाद्या मोठ्या कंपनीने तुम्हाला फ्रँचायझी दिली आणि सांगितलं की बघा, आम्हाला दरवर्षी एक ठराविक रक्कम फिक्स पाहिजे. ती रक्कम तुम्ही आम्हाला दिली की उरलेला सगळा नफा तुमचा. कायमधारा पद्धतीत नेमकं हेच झालं. ब्रिटिशांनी त्यांचा महसूल कायमस्वरूपी फिक्स केला. अच्छा, म्हणजे ब्रिटिशांना त्यांची रक्कम फिक्स हवी होती. हो, पण जमीनदारांवर अशी कोणतीही अट नव्हती की त्यांनी शेतकऱ्यांकडून किती कर घ्यायचा. जमीनदारांना अक्षरशः अमर्याद अधिकार मिळाले. म्हणजे हे एखाद्या घरमालकाने भाडं फिक्स केले पण सब टेनेंटकडून वाटेल तेवढे पैसे उकळण्याची मुभा दिलीये, असं काहीसं झालं? अगदी तंतोतंत. आणि याचा सर्वात मोठा फटका कोणाला बसला? तर प्रत्यक्ष शेती करणाऱ्या कुळाला. जसजसा काळ पुढे गेला, शेतमालाचे भाव वाढले, महागाई वाढली. जमीनदारांनी शेतकऱ्यांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात कर वसूल करायला सुरुवात केली. बापरे. पण कंपनीला जाणारा 89% हिस्सा हा आधीच फिक्स असल्यामुळे तो आता प्रत्यक्ष गोळा होणाऱ्या रकमेच्या तुलनेत खूपच कमी वाटू लागला. जमीनदार गब्बर झाले आणि शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागला. कारण ह्या हव्या कायद्याने शेतकऱ्याचा जमिनीवरचा जो पारंपरिक हक्क होता तोच हिरावून घेतला होता ना. हो ना, तो फक्त एक भाडेकरू बनून राहिला. कर न दिल्यास त्याला कोणत्याही क्षणी जमिनीवरून हाकलून देण्याचा कायदेशीर अधिकार जमीनदाराला मिळाला होता. हे ऐकायलाच किती भयानक वाटते. म्हणजे शतकानुशतके जो शेतकरी त्या जमिनीचा मालक होता तो एका रात्रीत फक्त एक असुरक्षित मजूर बनला. अगदी बरोबर. पण नोंदी असंही सांगतात की याचा फटका काही जमीनदारांनाही बसला. हे कसं शक्य आहे? कारण कसं आहे, सुरुवातीला कंपनीने जी फिक्स रक्कम ठरवली होती तीच इतकी अवाजवी आणि जास्त होती की पहिल्या काही दशकात ती भरणं अनेक जमीनदारांना शक्यच झालं नाही. अच्छा. जो जमीनदार ठराविक दिवशी सूर्यास्तापर्यंत कर भरू शकला नाही त्याची जमीनदारी तात्काळ जप्त करून लिलावात काढली जाई. याला त्यांनी सनसेट लॉ असं नाव दिलं होतं. सूर्यास्ताचा कायदा. हो.
त्यामुळे अनेक जुने पारंपरिक जमीनदार संपले आणि कलकत्त्यात राहणारे, ज्यांना शेतीचा गंधही नाही, असे शहरातील व्यापारी लिलावात जमिनी विकत घेऊन नवीन जमीनदार बनले. म्हणजे ज्यांना शेतीतलं काहीच कळत नाही ते मालक झाले. बरोबर. त्यांना शेती सुधारण्यात काहीही रस नव्हता. त्यांना फक्त जास्तीत जास्त भाडं उकळण्यात रस होता. आता इथे कंपनीची कोंडी कशी झाली हे बघणं खूप रंजक आहे. तुम्ही म्हणाला तसं महागाई वाढली, पण कंपनीचं उत्पन्न कायमस्वरूपी फिक्स असल्यामुळे त्यांना वाढीव नफ्यातून एक शदामही मिळेना. एक अत्यंत लोभी कॉर्पोरेशन स्वतःच्याच जाळ्यात अडकली होती असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच कंपनीला जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी आपला मोर्चा दक्षिण भारताकडे वळवला. हो, तिथे त्यांनी वेगळाच प्रयोग केला. इथे त्यांनी जमीनदारांचा मध्यस्थच काढून टाकायचं ठरवलं. कॅप्टन अलेक्झांडर रीड आणि थॉमस मनरो यांनी रयतवारी पद्धत आणली. मद्रास, महाराष्ट्र आणि इतर भागातही लागू झाली. आता या पद्धतीत काय होतं, शेतकऱ्याला म्हणजेच रयतेला थेट जमिनीचा मालक बनवला गेला आणि त्याने थेट सरकारला कर भरायचा असा नियम आला. बरोबर. आता वरवर पाहता मध्यस्थ निघून गेला म्हणजे शेतकऱ्याचं भलं झालं असा विचार कोणीही करेल. पण कागदपत्र सांगतात की हा प्रयोग तर जास्तच विनाशकारी ठरला. असं का? यामागील जी मेकॅनिझम किंवा कार्यपद्धती आहे ना, ती समजून घेणं खूप महत्वाचं आहे. रयतवारी पद्धतीत मध्यस्थ गेला आहे खरं आहे, पण त्याची जागा आता दुय्यम महसूल अधिकाऱ्यांनी घेतली. अच्छा, म्हणजे अधिकारी आले मध्यस्थ म्हणून. हो, आणि हे अधिकारी जमीनदारांपेक्षाही अधिक क्रूरपणे वागत असत. पण यातील सर्वात मोठा बदल हा कायदेशीर होता. कायदेशीर बदल? हो ना. ब्रिटिशांनी पाश्चिमात्य कराराचे कायदे आणि खाजगी मालकी हक्क भारतात आणले. पूर्वीच्या काळात भारतात जमीन ही सहजासहजी विक्रीची किंवा गहाण ठेवण्याची वस्तू नव्हती. बरोबर आहे. पण रयतवारीमध्ये काय झालं, जमीन ही बाजारात विकता येण्याजोगी कमोडिटी बनली. थांबा, हे नीट समजून घेऊया. म्हणजे जमिनीची खरेदी विक्री कायदेशीर झाली, याचा शेतकऱ्याला तोटा कसा झाला? कारण ब्रिटिशांनी लावलेला कर हा अतिशय जाचक होता आणि तो पैशाच्या स्वरूपातच भरावा लागायचा. पूर्वीच्या काळी दुष्काळ पडला तर राजा कर माफ करत असे किंवा धान्या स्वरूपात कर घेई. पण ब्रिटिशांचं तसं नव्हतं. त्यांना फिक्स्ड तारखेला कॅशच हवी होती. आता कर भरण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे नसतील तर तो काय करणार? तो गावातील सावकाराकडे जाणार. बरोबर. तो सावकाराकडे जाऊ लागला. सावकाराने बघितलं की आता जमिनीचा अधिकृत कागदपत्री मालक हा शेतकरी आहे. त्यामुळे सावकार जमिनीच्या कागदपत्रांवरून अगदी सहजपणे कर्ज देऊ लागला. अरेच्छा. म्हणजे ब्रिटिशांनी एका अर्थाने सावकारांसाठी एक नवीन आणि अतिशय सुरक्षित मार्केटच तयार करून दिलं. अगदी तसंच. आणि जेव्हा शेतकरी तो भरमसाठ कर आणि सावकाराचं कर्ज फेडू शकत नसे, तेव्हा सावकार ब्रिटिश न्यायालयात जाऊन कायदेशीररित्या त्या शेतकऱ्याची जमीन बळकावत असे. बापरे, हे तर दुष्टचक्रच आहे. हो. जमीनदारी पद्धतीत शेतकरी जमीनदाराचा गुलाम होता, तर रयतवारीत तो सावकार आणि ब्रिटिश नोकरशाहीच्या कात्रीत सापडला. शोषकाचा चेहरा बदलला, पण शोषण अधिकच कायदेशीर आणि संस्थात्मक झालं. हा फरक खूपच स्पष्ट आहे. म्हणजे जमीनदारीत अन्याय करणारा एक व्यक्ती होता, पण रयतवारीत अन्याय करणारी एक पूर्ण कायदेशीर व्यवस्थाच होती. अगदी बरोबर. आता 19व्या शतकाच्या सुरुवातीला कंपनीचा प्रशासकीय व्याप आणखी वाढला होता. त्यांना दक्षिण भारतातून मिळणारा पैसाही अपुरा पडू लागला. अशावेळी उत्तर-पश्चिम प्रांत म्हणजेच आजचा उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशच्या काही भागात त्यांना आणखी एक नवीन प्रयोग करायचा होता. आणि त्यातून जन्म झाला महालवारी पद्धतीचा. होय. 1822 मध्ये होल्ट मॅकेन्झी याने ही पद्धत सुचवली. मी वाचत होते त्याबद्दल. महालवारी प्रणालीचं स्वरूप आधीच्या दोन्ही प्रणालींपेक्षा खूप वेगळं होतं. अच्छा, कसं काय? रयतवारीत प्रत्येक शेतकऱ्याला वैयक्तिक पातळीवर कर लावला गेला, पण महालवारीत संपूर्ण गावाला किंवा गावांच्या समूहाला एक महाल मानलं गेलं. कर गोळा करण्याची आणि तो सरकारला जमा करण्याची जी सामूहिक जबाबदारी होती ती संपूर्ण गावाची होती. आणि ती प्रामुख्याने गावचा प्रमुख किंवा ज्याला लंबरदार म्हणायचे तो पार पाडत असे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जमीनदारीसारखा हा कर कायमस्वरूपी नव्हता, तर दर 20 किंवा 30 वर्षांनी त्याचं पुन्हा सर्वेक्षण करून तो वाढवला जाणार होता. आता इथे मला एक मूलभूत प्रश्न पडतो. एखाद्या संपूर्ण गावाचं सर्वेक्षण करून तिथला कर ठरवणं
हे बोलणं इतकं सोपं नक्कीच नसेल. अजिबात नाही. मग हे अधिकारी कर कसं ठरवायचे? कारण भारतातील माती, पिकांचे प्रकार, हवामान हे तर दर 10 मैलांवर बदलतं. ब्रिटिश अधिकाऱ्यांना या सगळ्याची जाण होती का? याच प्रश्नात महालवारीच्या अपयशाचं मुख्य कारण दडलंय. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केलेलं जमिनीचं सर्वेक्षण हे पूर्णपणे चुकीच्या आणि अव्यवहार्य गृहीतकांवर आधारित होतं. म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केलीच नाही. नाही ना, हे अधिकारी अनेकदा तंबूत बसून कागदावर आकडेमोड करत असत. त्यांनी जमिनीचा खरा पोत, खरीप आणि रब्बी पिकांचं चक्र किंवा पावसाच्या अनिश्चिततेचा कोणताही अभ्यास केला नाही. ते केवळ जुन्या नोंदी आणि ढोबळ अंदाजांवरून संपूर्ण गावासाठी एका रकमेची सक्ती करत. अरे देवा, म्हणजे हा सगळा प्रकार एका मोठ्या एक्सेल शीटवर आकडेवारी बसवण्यासारखा होता, ज्याचा जमिनीवरच्या वास्तवाशी काहीही संबंध नव्हता. अगदी तंतोतंत. आणि या अंदाजे चालणाऱ्या कारभारामुळे भ्रष्टाचाराला प्रचंड वाव मिळाला. महसूल अधिकारी आणि गावचे प्रमुख संगणमत करून आकडेवारीत फेरफार करत असत. ज्यांचा वशिला आहे ते सुटत असणार. असल्यामुळे जर गावातील काही शेतकऱ्यांनी कर बुडवला तर त्याचा भार इतर प्रामाणिक शेतकऱ्यांवर पडणार. हो, तो इतर प्रामाणिक शेतकऱ्यांवर पडत असे. आणि सर्वात मोठा विनोद म्हणजे हे अत्यंत गुंतागुंतीचं सर्वेक्षण करण्यासाठी आणि कर गोळा करण्यासाठी कंपनीला जो प्रशासकीय खर्च येत होता, तो बऱ्याचदा गोळा होणाऱ्या महसुलापेक्षाही जास्त असायचा. म्हणजे एकीकडे कंपनीचा खर्च वाढत होता आणि दुसरीकडे शेतकरी सामूहिक जबाबदारीच्या ओझ्याखाली चिरडा जात होता. सगळाच गोंधळ. अगदीच गोंधळ. या 3 मुख्य प्रणालींशिवाय आपल्याकडील ऐतिहासिक नोंदींमध्ये इतरही काही शब्दांचा वारंवार उल्लेख येतो. जसं की बंगाल आणि अवधमधील तालुकदारी पद्धत आणि मध्य प्रांतातील मालगुजारी पद्धत. हे प्रकार नेमके काय होते? हे मुळात याच मुख्य प्रणालींचं थोडं बदललेलं रूप होतं. ब्रिटिशांनी स्थानिक परिस्थितीनुसार वेगवेगळे साचे वापरले. तालुकदार या शब्दाचा अर्थ भूगोलाप्रमाणे बदलत असे. अच्छा, म्हणजे ठिकाणानुसार अर्थ वेगळा. हो. अवधमध्ये तालुकदार म्हणजे अतिशय प्रभावशाली आणि मोठा जमीनदार असायचा. तर बंगालमध्ये कायमधारा पद्धतीच्या कराराखाली दबलेल्या मोठ्या जमीनदारांनी आपला कर गोळा करण्यासाठी लहान लहान तालुके निर्माण केले आणि तिथे दुय्यम जमीनदार किंवा तालुकदार नेमले. म्हणजे तिथे तालुकदार हा जमीनदाराच्या हाताखालचा माणूस होता. अगदी बरोबर. आणि मालगुजारी पद्धत ती तर मराठ्यांच्या काळाशी जोडलेली आहे असं नोंदी सांगतात. हो, बरोबर आहे तुमचं. मध्य प्रांतात जेव्हा मराठ्यांचं राज्य होतं तेव्हा गावाचा महसूल गोळा करण्यासाठी त्यांनी मालगुजार नेमले होते. ते फक्त महसूल गोळा करणारे प्रतिनिधी होते, जमिनीचे मालक नव्हते. पण ब्रिटिशांनी जेव्हा तो प्रदेश जिंकला तेव्हा त्या पाश्चात्य विचारसरणीनुसार त्यांना कर गोळा करण्यासाठी कोणीतरी एक मालक हवा होता. अच्छा, म्हणजे त्यांनी जुन्याच व्यवस्थेला नवा रंग दिला. हो, त्यांनी रातोरात या मालगुजारांना जमिनीचे मालक बनवून टाकलं. यामुळे प्रत्यक्ष शेती करणारा सामान्य शेतकरी अचानक उपकूळ बनला आणि त्याला कोणत्याही क्षणी जमिनीवरून हाकलण्याची टांगती तलवार निर्माण झाली. आपण आत्तापर्यंत या सर्व प्रणालींचे तांत्रिक आणि आर्थिक पैलू पाहिले. जमीनदारी, रयतवारी, महालवारी, तालुकदारी, मालगुजारी. पण या सगळ्याचा जो एकत्रित परिणाम भारतीय कृषी व्यवस्थेवर आणि शेतकऱ्यांवर झाला तो कसा होता? कारण या अहवालांमध्ये असं दिसतं की ब्रिटिश अधिकाऱ्यांना खरोखर असं वाटत होतं की त्यांनी आणलेले म्हणजे हे खाजगी मालकी हक्कांचे कायदे भारतीय शेतकऱ्यांना श्रीमंत आणि उद्यमशील बनवतील. त्यांना वाटलं इथला शेतकरी कॅपिटलिस्ट फार्मर बनेल. हाच तर ब्रिटिशांचा सर्वात मोठा गैरसमज होता. कसं काय? त्यांना वाटलं की युरोपमधील कायदे भारतात जसेच्या तसे लागू केले की इथला शेतकरी भांडवलदार बनेल. पण त्यांनी इथल्या समाजव्यवस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. या सर्व प्रणालींमधील समान धागा एकच होता आणि तो म्हणजे कराची आवाजवी आणि अमानवीय मागणी. कर इतका जास्त होता की शेतकऱ्याकडे पुढच्या वर्षीच्या पेरणीसाठी साधं बियाणं विकत घ्यायला पैसे उरत नसत. मग शेतीत गुंतवणूक करणं आणि आधुनिक अवजारे आणणं तर दूरचीच गोष्ट राहिली. म्हणजे शेतीचा विकास होण्याऐवजी शेती हा एक तोट्याचा व्यवहार बनला? नक्कीच. आणि याचा अत्यंत विदारक परिणाम आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये वाचायला मिळतो. जेव्हा कर भरणं आणि सावकाराचं कर्ज फेडणं पूर्णपणे अशक्य झालं तेव्हा हजारो शेतकऱ्यांनी एक अत्यंत टोकाचा निर्णय घेतला. कोणता निर्णय?
ते आपली पिढ्यानपिढ्या कसत असलेली जमीन, आपली घरदारं सोडून रातोरात जंगलात पळून गेले. बापरे. हो, कारण ब्रिटिशांच्या अंमलाखाली शेती करण्यापेक्षा जंगलात भटके जीवन जगणं त्यांना अधिक सुरक्षित वाटलं. अनेक सुपीक भागांतील गावे ओसाड पडली. तिथे फक्त शुष्ककाठ उरला. हां, इतिहास खरोखरच सुन्न करणारा आहे. आपण सुरुवातीला ठरवलं होतं की या सखोल चर्चेतून आपण या 3 प्रणालींचा शेतकऱ्यांवरील परिणाम तुलनात्मकदृष्ट्या समजून घेऊ. तर आता आपण एक स्पष्ट चित्र पाहू शकतो. बरोबर. जमीनदारी पद्धतीत शेतकऱ्याला एका अनियंत्रित जमीनदाराच्या दावणीला बांधलं गेलं, जिथे तो फक्त एक भाडेकरू राहिला. रयतवारी पद्धतीत त्याला जमिनीचा मालक तर बनवलं, पण कठोर ब्रिटिश कायदे आणि पैशाच्या स्वरूपात कर भरण्याच्या सक्तीने त्याला थेट सावकारांच्या जाळ्यात ढकललं. अगदी बरोबर. आणि महालवारी पद्धतीत चुकीच्या सर्वेक्षणांनी आणि त्या सामूहिक जबाबदारीच्या फासाने संपूर्ण गावानंच कर्जाच्या खाईत लोटलं. अगदी अचूक सारांश आहे हा. आणि या सगळ्यामागे एकच कारण होतं, धोरणकर्त्यांची जमिनीवरच्या वास्तवाशी असलेली पूर्णपणे तुटलेली नाळ. ईस्ट इंडिया कंपनीला फक्त त्यांच्या नफ्याशी आणि महसुलाच्या आकड्यांशी मतलब होता. त्यांनी येथील माणसांचा, त्यांच्या संस्कृतीचा आणि शेतीच्या पारंपरिक अर्थकारणाचा विचारच केला नाही. आणि हीच गोष्ट आजच्या या चर्चेचा सर्वात महत्त्वाचा आणि म्हणजे विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आज आपण 21व्या शतकात आहोत. ब्रिटिशांचं राज्य जाऊन अनेक दशके उलटली आहेत. पण आजही जेव्हा आपण पाहतो तेव्हा शेती आणि शेतकऱ्यांविषयीचे अनेक कायदे, धोरणे आणि सर्वेक्षणे हजारो मैल दूर असलेल्या वातानुकूलित कार्यालयांतून लॅपटॉपवर एक्सेल शीट बघून बनवली जातात. खरंय. जेव्हा धोरणे बनवणारे शक्तिशाली लोक आणि प्रत्यक्ष मातीत घाम गाळणारे लोक यांच्यात संवादाची एवढी मोठी दरी असते, तेव्हा त्याचे परिणाम कायम विघातकच असतात. हे आपण आजच्या या ऐतिहासिक नोंदींमधून पाहिलं. अगदी बरोबर. मग प्रश्न हा उरतो की आजच्या आधुनिक काळातही आपल्या धोरणकर्त्यांना प्रत्यक्ष जमिनीवरची गुंतागुंत खरोखर समजलेली असते का? की आपण आजही फक्त नावे बदलून तेच जुने प्रयोग नव्याने करत आहोत? हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाने विचार करण्यासारखा आहे. पुन्हा भेटूया पुढच्या सखोल चर्चेत.